गणेश उत्सव आणि ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा भर पावसात रूट मार्च. गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद निमित्तानं भद्रकाली पोलीस ठाण्याअंतर्गत जुने नाशिक परिसरातून मंगळवारी सायंकाळी रूट मार्च करण्यात आला. जुलूस तसंच मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून नागरिक तसंच मंडळांना विविध प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या. 27 ऑगस्ट पासून गणेश उत्सवास प्रारंभ झालाय, तर शनिवारी 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे. तर शुक्रवारी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्तानं जुलूस ए मोहम्मदिया काढण्यात येणार आहे. या निमित्तानं भद्रकाली पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला अर्थात मंगळवारी सायंकाळी जुने नाशिक परिसरातून रूट मार्च करण्यात आला. विशेष म्हणजे भर पावसात भिजून पोलिसांनी संवेदनशील भागासह जुलूस आणि मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. भद्रकाली पोलीस ठाणे येथून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. मौलाबाबा चौक, फाळके रोड, वाकडी बारव चौक, मंडई, बागवानपुरा, आझाद चौक, कमोद गल्ली, काजीपुरा चौक, गुरुळ गल्ली, कोकणीपुरा, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज चौक, ठाकरे गल्ली, पिंपल चौक, खडकाळी, चिस्तिया कॉर्नर मार्गे भद्रकाली पोलीस ठाणे आवारात समारोप करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूट मार्च मध्ये सहभाग घेतला. संविधान न्यूज, नाशिक.